हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी वडाकडे जात आहे. 11:50चा म्हणजे 11:50 11:50पासून शुभमुहूर्त सुरू होत होता, म्हणून मी तयार झाले आहे आणि माझी पूजा त्याच वेळेला स्टार्ट झाली. तर आपण जाऊया खाली, चला. हे माझं थोडंसं फोटोशूट चालू आहे आणि ही वटपौर्णिमा माझ्यासाठी खूप म्हणजे मी भाग्यवान समजते की ह्या वटपौर्णिमेला लकीली माझे यजमान माझ्याबरोबर होते. सहसा हा योग आम्हाला कमी मिळतो. सणासुदीला ते त्यांच्या कामासाठी बाहेरगावी असतात आणि ह्या वर्षी ते होते माझ्याबरोबर. सो मी खाली वडाकडे आले आहे. आमच्या इथे भरपूर वडाची झाडं आहेत आमच्या सोसायटीमध्ये. तर हे एक झाड आहे, ते तिथेच सगळ्या बायका पूजत होत्या, म्हणून मी पण तिथेच गेले. आणि त्या ठिकाणी हे आमचं एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटतं इथे गेल्यावर. वटेश्वर मंदिर. आणि हा असा काही ॲम्बियन्स आहे खालचा. खाली 0 लेवलला आहे हे सगळं. आणि हे वडाचं प्रशस्त झाड. हे झाड खूप जुनं आहे, 75 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत त्या झाडाला. आणि हे पहिल्यापासून आहे. इथे आमचे फेऱ्या सुरू झालेल्या आहेत वडाला घालण्याच्या. मी वडाची पूजा कशी केली तर मी आधी विड्याचं पान ठेवलं वडापाशी, त्याच्यावरती सुपारी ठेवली गणपती म्हणून, आणि मग त्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा केली तांदूळ वगैरे घालून. आणि आधी गणपतीची पूजा केली जाते तशी मी केली आणि त्याच्यानंतर वडाची पूजा केली मी. आणि ह्या अशा फेऱ्या चालू आहेत. भरपूर गर्दी होती, शुभमुहूर्त असल्यामुळे तिथे याच वेळेला गर्दी होती. आणि त्याच्यानंतर मी आलेले एका कामासाठी खाली, तेव्हा एवढी गर्दी नव्हती इथे. सो हे चालू आहे. सगळेजण एकमेकांना ॲडजस्ट करून फेऱ्या मारतात वडाला. तशीच मीही मारत आहे. माझे यजमान माझ्यासोबत आहेत म्हणून ते शूट करत आहेत. अदरवाईज मला कदाचित शूटिंगही करता आलं नसतं. सो छान वाटतंय ना, सगळेजण एकत्र फेऱ्या मारतायत, पूजा करतायत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी. माझा उपवास होता, संध्याकाळी मी ते सोडला, कारण आम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं होतं फिरायला. सो मी तो बाहेरच सोडला उपवास माझा. आम्ही घाटकोपरला गेलेलो RCT मॉलला, तिथे. ते काही मी शूट केलं नाही आहे, कारण मला ते सगळं एन्जॉय करायचं होतं त्यांच्याबरोबर असं. म्हणून मी पुढेही काही माझे ट्रॅव्हल व्लॉग्स टाकणार आहे. तुम्ही तामिणी घाटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर कृपया बघा, खूप चांगला झाला आहे व्हिडिओ. सो बघा तो. इथे चालू आहेत फेऱ्या. वडाला 7 फेरे मारल्यानंतर तिथल्या काही बायकांना मी हळदी कुंकू लावून वाण एक्सचेंज केलं. वाण द्यायच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काही जण हल्ली अख्खं आंबा, अख्खं केळं असं ठेवतात, कारण मग त्याच्यावर त्या खेमऱ्या वगैरे कोणी बसत नाही आणि तेच योग्य आहे. काही जण 5 कापून फळं ठेवतात. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तशा प्रकारे आपण आपलं वाण भरावं. माझ्या मते अख्खं फळ देणं योग्य, कारण ते घेणाऱ्याला पण जरा बरं वाटतं. पण आपण फणस तर देऊ शकत नाही ना अख्खा. फणसाचा गरा आपण देऊ शकतो. असं म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीने ते वाण सजवलेलं, त्याला वस्त्र घातलेलं, किंवा एखादा काळा मणी ओवून दोरा तयार करून मग तो आपण घालतो ना आपल्या मंगळसूत्रामध्ये वगैरे, ते पण वाणामध्ये एक ठेवून द्यायचं असतं. अशी 5 फळं, जांभूळ, करवंद, केळं, आंबा तर असावाच, आणि फणस जे सीझनल असतं.
इथे माझे फेरे घालून झाले आहेत आणि आता मी तो दोरा तिथे ठेवत आहे. आता मी करून माझी पूजा पूर्ण झाली आहे. आता मी बाहेर पडेन, तिथून मी बाहेर पडत आहे आणि आता मी महादेवाला जाते तिथूनच. मी तेच सांगते, आता मी महादेवाच्या मंदिरात चालले. हे मंदिर छानच आहे, म्हणजे खूप छान वाटतं इथे गेलं की. ते वडाच्या झाडाच्या असे एक्झॅक्टली खाली आहे. आता मी महादेवाला पण वाण वगैरे ठेवून बाहेर पडते आणि आता मी तुळशी वृंदावनापाशी जाऊन तिथे हळदी कुंकू लावून मग घरी जाईन. तेच मी सांगते तिथे. आता मी घरी येऊन माझ्या घरातल्या तुळशीला हळदी कुंकू लावून वाण दाखवलं आणि माझ्या घरातल्या देवाला वाण दाखवून माझी पूजा संपन्न केली आहे.